तिथे बुलढाणा लोकसभेची जागा ही महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाला सुटलेली आहे। ठाकरे गटाकडून प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। मात्र या उमेदवारीवरून महाराष्ट्रात काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत बुलढाण्यात का नाही असा सवाल काँग्रेस नेते हर्षवर्धन सकपाळ यांनी उपस्थित केला होता। त्यानंतर तडकाफडकी ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी बुलढाण्यात येऊन काँग्रेस नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मनधरणी केल्याची माहिती समोर आली। मात्र या मनधरणीला कितपत यश मिळालं हे अद्याप समोर आलेलं नाही। मात्र यामुळे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील उबाठा गटांची चिंता मात्र वाढल्याचं समोर आलंय। निश्चितपणे इथल्या काँग्रेसच्या काही लोकांनी जागा मागण्याची विनंती केली, जे आपापल्या कार्यकर्त्याला जिल्ह्यातल्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना द्यायचा आग्रह असते आणि त्यानुसार आपापल्या पक्षश्रेष्ठीकडे ते मागणी करत असतात। परंतु जागा सुटल्यानंतर सर्व एकत्र येऊन एका दिलाने काम करतात आणि निश्चितपणे ह्या ठिकाणी महाविकास आघाडीचे नरुभाऊ खेडकर खासदार झाल्याशिवाय नाही। पण काँग्रेसच्या माजी आमदारांनी सुद्धा इथं आता ट्विट करत अर्ज भरण्याची मागणी केलेली आहे। निश्चितपणे त्यांनी केली असेल, त्यांची जे नाराजी दूर होईल आणि निश्चितपणे ते आमच्या खांद्याला खांदा लावून काम करतील। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। बुलढाण्यातून प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन आपल्यासोबत आहेत। संजय, जर बघितलं तर नरेंद्र खेडेकर यांच्या या उमेदवारीला जी ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आलेली आहे त्याला काहीशी काँग्रेसकडून यामुळे नाराजी व्यक्त होते का असं म्हणावं लागेल का? कारण की सकपाळ यांचा ट्विट देखील तसंच सांगतंय। काय सध्या चित्र आहे? नक्कीच दीपक, बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर महाविकास आघाडीकडून ही जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला सुटलेली आहे आणि त्यानुसार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांचं उमेदवार म्हणून नावही जाहीर झालं आहे। त्यानंतर मात्र राज्यभरात अनेक ठिकाणी अनेक जागांवर महाविकास आघाडीत कलह सुरू असताना मैत्रीपूर्ण लढतीचा हा जो संकल्प आहे हा समोर आलेला आहे आणि त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातही काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी दिल्यानंतर आणि मैत्रीपूर्ण लढत ही समोर आल्यानंतर काँग्रेसचे जे बुलढाण्याचे माजी आमदार आहेत हर्षवर्धन सकपाळ यांनी काल एक ट्विट करून एक धमाका केला। या ट्विटमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की राज्यभरात मैत्रीपूर्ण लढत बुलढाण्यात काय? त्यांनी सवाल केला आहे। जर त्यांना याचा अर्थ ते इच्छुक आहेत, काल हर्षवर्धन सकपाळ यांच्याशी फोनवरून बोललो असता ते सुद्धा इच्छुक आहेत। त्यांनी आमचे नेते काय निर्णय घेतात त्यानुसार मी लढायला तयार आहे असंही आपल्याला सांगितलं आहे। मात्र यामुळे तडकाफडकी बाळापूरचे आमदार नितीन देशमुख हे बुलढाण्यात आले आणि त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयात जाऊन काँग्रेसच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची मनधरणी केली। परंतु यावेळेस मात्र हर्षवर्धन सकपाळ हे नव्हते, ते बाहेरच्या राज्यात गेलेले आहेत। मात्र आता यामुळे तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची बुलढाण्यात तरी चिंता वाढलेली आहे। काल काँग्रेसचे आमदार उबाठा गटाचे आमदार नितीन देशमुख हे यांनी बुलढाण्यात काँग्रेस नेत्यांची मनधरणी केली, त्याला किती यश आलं हे आता आज आपल्याला समजणार आहे। दीपक, नक्कीच संजयजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।